असं करूया ना, तू मला तू म्हण, मी तुला तू म्हणते. अगं प्रत्येक स्त्रीने लग्न हे केलंच पाहिजे. तुम्ही का नाही केलं? डोंट वरी अबाउट दॅट. शुअर शुअर शुअर. जस्ट वेट अँड वॉच. बाई मला खरंच लिव्ह इन रिलेशनशिप जास्त चांगलं वाटतं. आणि आजही बघा ना, जे लग्न करतात त्या जोडप्यांमधली जी स्त्री असते ती फक्त हे लग्नाचं बंधन अगदी शेवटपर्यंत टिकून राहावं म्हणून लढत असते, झटत असते. मला नाही वाटत पुढची पिढी इतकी सहनशील असू शकेल. बाई सॉरी हा, आपला विषय काय सुरू होता, मी काय बोलत गेले, सॉरी. मला वाटतं मी निघते आता. शाळेत मुलं वाट बघत असतील ना, मी येते. हा कुठे गेली सगुना? कोंडून गेली आम्हाला. सगळी दारं बंद करून गेलीये. काय केलंय हिने? ताई, तुला काय बरं वाटत नाहीये का ग? हो ग, थोडं डोकं दुखतंय. थांब, मी इथे काय मिळतंय का ते बघते. म्हणजे बाम वगैरे. काहीच नाहीये. ताई, काहीच मिळालं नाही ग. बाम पण नाहीये. शी, कुठे गेली सगुना?
भुकेने तर कावळे कोकलाला लागलेत पोटात. मला तर असं वाटतं तुझं जे डोकं दुखतंय ना ते भुकेनेच असणार. पण हिला एवढं कळत नाही का की आपलं वय किती, आपल्याबरोबर कसं वागायला पाहिजे. म्हणजे पैसे आपले आई बाबा पाठवत आहेत आणि हे दोघं मजा मारत आहेत. मला तर ना सर राग येतोय ना, असं वाटतं दोघांचा खूनच करावा. येऊ द्या, उघडू दे दरवाजा. आली की हंते चट्टा मेलीच पाहिजे पहिल्या फटक्यात. थांब, येऊ दे, मेलीच पाहिजे. अंजू, वेड लागले का तुला? हो लागले, मी नाही सोडणार त्या बाईला. अगं तुला राग येणं स्वाभाविक आहे, मला पण येतो राग, पण त्यासाठी कोणाचा खुनाचा विचार करणे हा सुद्धा पाप आहे. पण मग मला सांग, ही बया का छळते आपल्याला? का आई बाबांना एवढं समजू नये का की आपण कुठल्या परिस्थितीत जगत आहोत ते? देवावर विश्वास ठेव, नक्कीच या परिस्थितीतून आपण लवकरच बाहेर पडू असं माझा विश्वास आहे. आहे ना विश्वास, पण मग कसं बाहेर पडणार आपण? तोच विचार करतेय मी. काय देवा रे, हा जीव नुसता कासावीस झालाय. काय करू काही सुचत नाही रे. देवा 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 देवा, काय करू रे बाबा. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली, पण अजून याचा पत्ता नाही. आज येतो, उद्या येतो, दिवस संपला पण अजून काही हा आला नाही. कसा येणार? ऍक्सिडेंट झालाय म्हणून सांगितलं ना त्यांनी तुला. अहो पण फोन आला होता ना त्याचा, डॉक्टरच्या फोनवरून फोन केला आणि सांगितलं की मी येतोय म्हणून. मग कुठे आहे? अगं परत एखादा ऍक्सिडेंट झाला असेल. वा छान, म्हणजे माझ्या भावाला ऍक्सिडेंट मध्ये मारायला टपला तू. मी कशाला मारायला डपू? आणि त्यानं काय होणार आहे? अगं तो विचार माझ्या मनात सुद्धा येणार नाही. हा, आणि उगाच त्याच्या मरणाचं पाप मी माझ्या डोक्यावर कशाला घालून घेऊ? वा 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 वा, काय छान बोलता हो. काय छान बोलता तुम्ही. अहो माझा सख्खा भाऊ आहे तो, सख्खा. हा अरे हो, विसरलोच होतो मी. काय झालंय माहितीये का, हल्ली काम खूप वाढलंय, त्यामुळे मला असं वाटायला लागलंय की मी बहुतेक जास्तीत जास्त विसरभोळा होत चाललोय. हा ठीक आहे, अशी रखुमाईसारखी कमरेवर हात ठेवून का उभी राहिलीस? तुम्ही सुद्धा असेच कायमचे कमरेवर हात ठेवून उभे राहा. म्हणजे असं कुशीत बोलणं, टोमण्यानं बोलणं कायमचं संपेल. मी पण कमरेवर हात ठेवून उभा राहिलो तर आपला चरितार्थ कोण चालवणार? तू. आणि काय माहितीये का, मला आजच शोध लागलाय. कसलं हो? आपला विठ्ठल आहे ना, विठ्ठल, तो सुद्धा असं कुत्सी टोमणे मारत बोलायचा, म्हणून त्याला सुद्धा विटेवरती कमरेवर हात ठेवून उभं राहायची शिक्षा केली आहे. विठ्ठला, अरे विठ्ठला, पांडुरंगा, ऐकतोस ना विठ्ठला, ऐकतोस ना मी काय म्हणते ते? बघ विठ्ठला, बघ देवा देवा, विठ्ठला, पांडुरंगा, बघ तू माझ्याकडे बघ. काय वाटेल ते बोलतील, तोंडाला येईल ते. बायको आहे ना, मी बायको आहे ना तुमची, बोला काय वाटेल ते बोला. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई, कठीण कठीण कठीण. खरंच कठीण आहे रे विठ्ठला, पण आमचं
हॅलो, तुम्ही प्रतिभा ना? हो, मी ओळखलं नाही पण आपल्याला. नाही, ओळखायला अगोदर भेटावं लागतं आणि आपण भेटलो नाही. हाय सम्यक. हो, सम्यक म्हात्रे. मी ऍक्च्युली आउट ऑफ इंडिया असतो, इकडे काही कामाने आलो होतो. बाई शैलजा पाठक, हो. त्यांना भेटायचं होतं. पण ते आज आलेले नाहीये, जरा बरं नाहीये त्यांना. ऍक्च्युली मी इकडचा विद्यार्थी निरंजनचा भाऊ, त्याच संदर्भात मला काहीतरी बोलायचं होतं. हो, निरंजन. हो. खूपच हुशार मुलगा आहे हा तो. कधी कधी असं वाटतं, इतक्या हुशार मुलांना सुद्धा देव असं आयुष्य का देतो? आयुष्य देव देत नसतो, म्हणजे प्रत्येकाचं आपलं आपलं नशीब असतं. म्हणजे जन्म घेताना आपल्याला थोडंच माहित असतं की पुढे आपलं काय होणार आहे. आणि सगळ्यांनाच जर चांगलं, एक समान, सुखी भविष्य मिळालं तर जगण्यातला रसच निघून जाईल असं नाही वाटत तुम्हाला? सॉरी, मनात आलं ते बोलत गेलो. तुम्ही म्हणत असाल की हा कोण माणूस, म्हणजे एकदमच लाईफ फिलॉसॉफी वगैरे बोलताय. नाही, अजिबात नाही. उलट पहिल्याच भेटीत मला आवडलं तुमचं व्यक्तिमत्व. थँक्यू. बाईंकडे काय काम होतं तुमचं? मला वाटतं आपण असंच कॉरिडॉरवर बोलत बसायचं ना? नाही, म्हणजे तुमची हरकत नसेल तर आपण माझ्या घरी जाऊ शकतो बोलायला. आय नो, फर्स्ट टाइम भेटतोय आणि मी तुम्हाला घरी बोलवतोय, जरा ऑकवर्ड आहे. पण तुम्हीच म्हणालात की तुम्हाला माझं व्यक्तिमत्व आवडलं म्हणून मी छान. आणि खरं तर एक क्षण तुम्हाला बघताच मलाही वाटलं की हो, हीच ती व्यक्ती आहे ज्याच्या शोधात होतो. म्हणजे तेच समजण्यासाठी मी तुम्हाला घरी बोलवते. निवांतपणे गप्पा होतील आणि तुम्हाला आमच्या कार्याबद्दलही माहिती. बघा, मी उभा आहे गाडीपाशी. वा वा, आलीस तर. का असं का बोलतोयस? अगं नाही, मला वाटलं तू येणार नाहीस. शैलजा, काल सुदर्शनला मी घरी बोलवलं होतं, हे तुला समजलं असेलच. आणि तो काय बोलला मला वाटतं हे त्याने तुला सांगितलं असेलच. हो अन्वय, त्यांनी सगळं सांगितलंय मला. अरे पण मी, अगं म्हणजे एवढं समजल्यावर मला वाटलं तू येणार नाहीस, तरी पण आलीस. थँक्स. थँक्स? अन्वय काय बोलतोयस तू हे? अरे थँक्स कशासाठी? का मानू नये मी? का मानू नये सांग ना. आणि तुझा भाऊ होता ना म्हणून जास्त काही बोललो नाही. दुसरा तिसरा असता ना तर काय? हे बघ, तुझ्या भावाला जरा समजव. अरे तुला जी मागणी घातली ना ती कशासाठी? काय नाही माझ्याकडे सांग ना, काय नाही माझ्याकडे? अरे माझ्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे. हा स्विमिंग पूल, हा बंगला, ही गाडी, हे जे काय बघतेस ना हे सगळं सगळं माझं आहे.
ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती माझ्याजवळ नाही. आवडलं घर? हो छान आहे. प्रथम हा गरमागरम चहा. हो तुम्ही काय इतका त्रास घेतला? अरे वा, असं कसं? प्रथमच घरी आलेल्या माणसाला असं थोडं पाठवणार? आहे, बसा ना. आणि काय आहे की गप्पा मारताना मला चहा लागतो, आणि स्पेशली तुमच्यासारखी कंपनी असेल तर नक्कीच. मी काय कोणी सेलिब्रिटी वगैरे की काय? ही कोणी स्पेशल व्यक्ती आहे? काय ना की माणसाला स्वतःमध्ये स्पेशल काय असतं हे कळत नाही, पण काही काही जणांना ते त्या माणसातील स्पेशल गुण जाणवण्याची शक्ती असते, आणि मला वाटतं माझ्यात ती शक्ती आहे. म्हणूनच मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच मला तुमच्यामधले सुप्त गुण जाणवले होते. ॲज इन मार्क माय वर्ड्स, एक दिवस तुमच्या आयुष्यात असा येईल जेव्हा तुम्ही इतकं उंच कुठेतरी पोचला असाल. जिथे सामान्य माणसाची झेप पोचू शकत नाही. कशाला उगाचच मला हरभऱ्याच्या झाडावरती चढवून आणखीन लाजवताय? माझ्या आयुष्यात फक्त दुःख, त्रास आणि कष्ट आहेत. सामान्य माणसं होता मी. त्यातच समाधानी कसं राहायचं, कसं जगायचं तेवढंच माहिती आहे. मॅडम, दुःख, त्रास, काय ते कष्ट हे कोणाला नसतात. गरीबाला गरिबीचे चटके बसतात, आणि श्रीमंत धनी माणसाला अधिक सुखाचे काटे बोचत असतात. फक्त प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. असो, बरं मला एक सांगा, दुसऱ्यांची दुःख, दुसऱ्यांच्या पीडा स्वतःच्या अंगावर घेत त्यांना सुखाच्या मार्गावर जे नेतात, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ही माणसंच वेगळी असतात, संत असतात, आणि म्हणूनच खूप मोठी असतात. अन्वय, अरे किती बदललास रे तू. नाही, मी नाही ओळखत या अन्वयला. ज्या अन्वयला मी ओळखते तो साधा सरळ भाऊ, कुठल्याही गोष्टीत समाधान मानणार, सगळ्या गोष्टी मनापासून करणार, परिस्थिती नसतानाही दुसऱ्याला मदत करणारा, अशा अन्वयला मी ओळखत होते. पण माझ्या समोर जो उभा आहे ना, तो फक्त आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन दाखवणारा, त्यातच रंगून जाणार आहे. अरे मी इथे आले ते माझ्या भावाने तुला जे काही बोललाय ते विसरून जा हे सांगायला. बरं नव्हतं रे मला, तरीही आले. पण इथे येऊन बघते तर काय,
बदललेला अन्वय माझ्या समोर? अशा अन्वयला मी नाही ओळखत. नाही सहन होत मला हे सगळं. नाही सहन करू शकत मी. एक मिनिट. माझं संपूर्ण ऐकल्याशिवाय तुला इथून जाऊ देणार नाही. समजलं? हेच जे संत असतात त्यांच्यात देवाचा अंश असतो. आणि अशी कामं करणारी सगळीच माणसं संत बनतात असं नाही. ते कार्यश्रेष्ठ बनतात, स्वतःचा एक वलय निर्माण करतात. त्यांच्या हातून सामान्यांची सेवा होते. म्हणून ते काय स्वतःला संत समजत नाही, सामान्यच समजतात. आणि त्यांनी तसंच समजा. हो, चहा पिता पिता कुठच्या कुठे आलं. इतक्या मोठ्या घरामध्ये तुम्ही एकटेच राहता का? हो, अजून तरी. पण मग मघाशी म्हणालात की निरंजन तुमचा भाऊ आहे. मानलेलं. तसं बघायला गेलं तर बरीच मुलं मुली आहेत जे माझे भाऊ बहीण आहेत. ध्येय फक्त एकच, जगातली प्रत्येक गोष्ट आपली करायची. कसले भलते सलते विचार येतात तुझ्या डोक्यात? ती हिरोईन साड्यांचा वापर करून पळून जातात तसं. माझ्या हातून खूप चांगलं काहीतरी समाजकार्य घडणार आहे, ज्याच्यामुळे माझं खूप चांगलं नावही होईल. अक्षरशः हे वैभव मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी, प्रत्येक क्षण आणि क्षण फक्त काम. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. मग कोण होता कोण तो?